पुण्यात सकाळी सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस पडत आहे आणि आज मंगळवार, तर खूप जोरात पाऊस आहे. आणि सकाळचे 6:30 वाजले आहे आत्ता. तुम्हाला पाऊस दिसतच असेल. असं थंड चहा कोण पितं का सांगा बरं तुम्ही मला. आमच्या इथेच थंड चहा लागतो. हा 10 मिनटं तरी थंड होऊ द्यावा लागतो. मी चालले आहे खाली फिरायला आणि थंड हवामान आहे, त्यामुळे मी जर्किन घातलेलं आहे आणि खाली फिरायला चालले आहे. बघू शकतात की पाऊस आहे. एक चक्कर मारते. चार 5 चक्रा मारते मी दररोज आणि त्यामुळे शुगर लेवल कमी होते, हॅपी हार्मोन्स तयार होतात आणि हार्मोनल चेंजेस होत नाही. त्यामुळे मी रोज 5 चक्र चालते, म्हणजे सोसायटीला आमच्या 5 राऊंड तरी मारते. इथे काल फटाके वाजत होते सोसायटीमध्ये, काहीतरी होतं कोणाचं तरी. आणि पाऊस आता बारीक झालेला आहे. आता थोड्या वेळाने ऊन पडेल. हा श्रावणाचा ऊन पावसाचा खेळ चालू राहील आता हा श्रावण महिन्यात. असे 5 राऊंड मारते रोज. निदान अर्धा ते पाऊण तास होतात माझे 5 राऊंड. आणि खूप पाऊस आला आणि अचानक खूप पाऊस आला फिरत असताना, म्हणून मी आता घरी चाललेले आहे आणि लिफ्टनी चालले आहे. मी भिजलेले आहे. याचे कपडे सुकत नाही, इकडे तिकडे करावं लागतं दिवसभर आणि मग कपडे वाळवावे लागतात. पुण्यात असंच वातावरण आहे आणि कपडे अशा प्रकारे सुकवावे लागतात. इकडं तिकडं खूप ठिकाणी करून मग उलटे पुलटे करून सुकवावे लागतात. इथे कपडेच वाळत नाही पुण्यात. वाळले की पाऊस येतो आणि ओले ओले वाटतात, त्यामुळे कपडे वारंवार इकडे तिकडे करावं लागतात. इथे माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि आता मला जायचं आहे ऑफिसला. तर मी आता काय काय केलं आहे, तर मी इथे केले आहे आपला हरभरा भिजवला होता आणि हरभऱ्याची भाजी. छोले नाही आहेत, हरभऱ्याची भाजी केलेली आहे. तर आणि इथे जिरा राईस केलेला आहे आणि इथे पोळ्या करून घेतलेल्या आहे. पोळ्या देखील माझ्या झालेल्या आहेत आणि आता मी तुम्हाला हे दाखवलं आहे मी काय काय बनवले आहे. आणि आता मी डब्बा भरणार आणि जाणार ऑफिसला. तर अशा प्रकारे माझं रुटीन असतं आणि मी अशी कामं करते पटपट. 3 गॅस असल्यामुळे तिन्हीकडे 3 होऊन जातं माझं आणि लवकरात लवकर होतं. वेळ देखील वाचतो आणि म्हणजे कमी वेळामध्ये माझं पटकन आवरून जातं. झटपट असं आवरणं होऊन जातं. आणि आता निघणार. पुण्यातली ट्रॅफिक जाम मला 1.5 तास तरी लागतो जायला.
कधी कधी 1 तास असं होतं. आणि कधी कधी म्हणजे ट्रॅफिक जाम सिग्नल नसले तर मी 1 तासात देखील पोहोचून जाते, असं होतं. आता पाऊस उघडला आहे. मगाशी खूप पाऊस पडत होता, मी तुम्हाला दाखवलं. आणि आता पावसाचं थोडंसं वातावरण कमी झालंय. आता थोडंसं ऊन पडलेलं आहे बाहेर. मगाशी खूप पाऊस पडत होता आणि आता खूप कडक ऊन पडलेलं आहे. हे श्रावण महिन्यात होतंच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर आता असं ऊन पडलेलं आहे, पाऊस थांबलेला आहे. मध्येच पाऊस येतो, मध्येच जातोय. आणि असा ऊन पावसाचा खेळ चालू आहे श्रावण महिन्याचा. तर बघू शकता किती निसर्ग सौंदर्य सुंदर आहे. तर मी ऑफिसला जायला रेडी झालेली आहे. मी हा ड्रेस वेअर केलेला आहे, बघू शकता. आणि आता मी ऑफिसला निघते. डब्बा भरून झालेला आहे माझा. मी काय काय जेवण बनवलं होतं ते तुम्ही बघितलेलंच आहे. आणि आता मी निघते ऑफिसला. आणि आता पाऊस नाही आहे, ऊन पडलेलं आहे. त्यामुळे मी पटकन पोहोचल, नाही तर पावसामुळे खूप ट्रॅफिक जाम होऊन जाते आणि स्लो एकदम गाड्या चालतात. तर चला मी ऑफिसला जाते, मग पुढं माझा व्हिडिओ कंटिन्यू करते. मी निघाले ऑफिसला जायला. मी पूर्ण अशी पॅक करून जाते. ते पुण्यात असंच करतात, जेणेकरून प्रदूषण जे आहे ते खूप असतं आणि केमिकल असतं. पुढच्या गाडीचा धूर सायलेन्सरचा डोळ्यात जातो, नाकातोंडात जातो आणि मग खूप त्रास होतो. त्यासाठी मी हे पूर्ण पॅक बांधते. डोळे देखील जळजळ करतात त्या धुराने, त्यामुळे मी गॉगल देखील घालते. इथे असंच राहावं लागतं. तर चला, जाता जाता सोसायटीच्या गणपतीचं दर्शन घेऊन जा. दर्शन घेतलं आणि आता मी निघाले आहे. नमस्कार मंडळी, आत्ताच घरी आले आणि चहा पिला करून. आणि खूप थकल्यासारखं होतं आल्यानंतर, म्हणून मी 10 ते 15 मिनटं बसून राहते आणि आराम करते. थोडंसं शांत वाटतं. आणि दिवसभराचे सकाळी 6 वाजल्यापासून ते आता रात्रीचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहे घड्याळामध्ये. तर असा दिवस माझा होतो आणि आता स्वयंपाकाला लागायचं. आणि असा दिवसभराचा खूप थकवा असतो आणि हा थकवा घालवण्यासाठी मी आत्ता 10 मिनटं तरी बसून राहते आल्यानंतर चहा पिऊन. आणि असा माझा दिवस असतो. आता स्वयंपाक करायचा, जेवायचं, आवरायचं थोडंसं आणि झोपायचं. अशा प्रकारे माझं रुटीन असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करा. थँक्यू सो मच.